एमपीएससी करताना समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं बाबा की 5 वर्ष मला हे प्रयत्न करायचे, पण 5 वर्षानंतर समजा मी झालो नाही, तर त्यासोबत अजून दुसरा कुठलं मी घेऊ शकतो? कारण जर विद्यार्थी समजा आर्टचा असेल तर त्याच्याकडे ऑप्शन लिमिटेड राहतात. ते जर सायन्स करून मग परत इकडे एमपीएससीचा अभ्यास करतात त्याच्यावर बर्डन आहे. सध्या जर बघायला गेलं तर लॉचा ट्रेंडचा इतक्या वर्ष पूर्वी काय होतं, डीएडचा 2010च्या दरम्यान तुम्ही बघा डीएड करायचं, आपल्या काळात ऍग्रिकल्चर पण ऍग्रिकल्चर आलं, त्यामधल्या काय इंजिनिअरिंग आलं. आत्ताचा जो ट्रेंड आहे तो लॉचा आहे. त्याची बेस्ट ऑप्शन आहे साईड करिअर म्हणून. जेएमएफसीच्या सुद्धा परीक्षा तुम्हाला न्यायाधीशाच्या देता येतात. आता पण तो आवडीचा विषय, म्हणजे आवडीचा आपला आवड आहे का नाही, इतर पण आहे असं मी म्हणत नाही की तुम्ही लॉच करा, पण मी एक सांगेल की साईड करिअर ठेवायचं. आपला पहिले तिसऱ्यांदा विषय चालला, तुमचा सेकंड ऑप्शन ओपन पाहिजेच कंपल्सरी. पर्याय, आणि जर पर्याय नसेल तर तुम्ही आता म्हणलं ना फ्रस्ट्रेशन, चिंता, मग असे प्रकार घडतात. आपण एकदा फेल झालो आणि आपल्याकडे जर ऑप्शन नसेल तर तो प्रकार होतो. तुम्ही फेल झाले एमपीसी, समजा फायनल रिझल्ट मुलाखत दिली तुम्ही पण 2 मार्कांतून बाहेर पडले, साहजिकच त्या विद्यार्थ्यांना टेन्शन नाही. परंतु त्याकडे जर सेकंड ऑप्शन असेल एखादा, त्यांनी समजा इंजिनिअरिंग झालं असेल, तो कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये आयटी फील्डमध्ये जॉब करणार आहे जाऊन, मग तो टप्प्याटप्प्याने ह्या बाबी विसरून जाणार आहे.